शिवाजी पार्क मधील जिमखान्याच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचं उद्घाटन कार्यक्रमाला आशिष शेलार अनुपस्थित। राज ठाकरेंसोबत येण्यासाठी कार्यक्रम टाळल्याची चर्चा। ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित। शिवाजी पार्क मध्ये 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा। परंपरा विचारांची धगधगत्या मशालीची असा उल्लेख। ठाण्यामध्ये मेट्रोची यशस्वी चाचणी। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन। ओबीसींचे नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळली। जालना शहरातल्या नीलमनगर परिसरातली घटना। जाहिराती देऊन तुम्ही नटवरलाल होऊ शकता, पण लोकनेता नाही। रोहित पवार यांचा नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। नवरात्रीपासून देशामध्ये जीएसटी बचत उत्सव। व्यापारी, उद्योजक आणि युवकांना फायदा। आजपासून जीएसटीचे नवे दर लागू। सिंधुदुर्गच्या किनारी भागात पारंपरिक रापण मच्छीमारीला सुरुवात। ताजे मासे खरेदीसाठी नागरिकांचीही गर्दी। राज्य सहकारी बँकेचं नवं फरमान। नवरा बायकोला एकत्र नोकरीसाठी बंदी। बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लग्न केलं तर एकाला द्यावा लागणार राजीनामा। शारदीय नवरात्रोत्सवाचा देशभरात उत्साह। घरोघरी घटस्थापना आणि देवीची आराधना। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना नवरात्रीच्या खास शुभेच्छा। नवरात्र म्हणजे शुद्ध भक्ती असं म्हणत देवी भक्तीचा व्हिडिओ पाठवण्याचं केलं आवाहन। इस्रायलला मोठा धक्का। ब्रिटनची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता। ब्रिटनबरोबर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचीही मान्यता। पाकिस्तानी क्रिकेटपटूला नेटकऱ्यांनी धुतलं। मैदानात माजोर्डा साहेबजाद्याची आक्षेपार्ह कृती। अर्धशतक झळकवल्यानंतर बॅटची केली होती बंदूक। पोरबंदरमध्ये नांगरलेल्या जहाजाला भीषण आग। जहाज सोमालियाला जात असताना लागली आग। तांदूळ आणि साखर घेऊन जाणारं होतं जहाज। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेमध्ये गोंधळ। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। कामकाजातील अनियमिततेवरून वादंग।